आपल्यासोबत मंत्री शंभूराजे देसाई आहेत. राजे, प्रामुख्यानं गेल्या काही तासांमध्ये ज्या पद्धतीनं साताऱ्यामध्ये घडामोडी घडलेल्या आहेत, नाराजी नाट्य मोठ्या प्रमाणात बघायला मिळालेलं आहे. दोन मंत्र्यांना धक्काबुक्की झाली म्हणून सातत्यानं आरोप केला जातोय. आज त्याचे पडसाद जे आहे ते विधानभवनात देखील बघायला मिळाले. एकूणच काय सांगाल? कारण सभापतींनी आदेश दिलेले आहेत निलंबनाचे, मात्र तुमच्यावर टीका मोठ्या प्रमाणात झाली. नाही नाही, मला तेच समजत नाही मॅडम. आमच्यावर टीका झाली म्हणजे काय टीका झाली? मला सांगा, लोकशाहीचं रक्षण करणं, ज्या सन्माननीय जिल्हा परिषद सदस्यांना मतदानाचा अधिकार आहे, ते मतदानाला पात्र आहेत, आणि त्यांना कोणतरी खोट्या गुन्ह्यामध्ये रोखतंय, त्यांना मतदान करू देत नाही, त्या सदस्यांना मतदान केंद्रापर्यंत नेणं हा गुन्हा आहे का? एका बाजूला आपण बघताय अनेक केसमध्ये 302 सारख्या गुन्ह्यात अटक असणाऱ्या आरोपींना मान्य न्यायालय सांगतं की ह्यांना मतदानासाठी न्या, ह्यांचं मतदान करून आणा. इथं तर मतदानास पात्र असणारे सदस्य जायचंय म्हणतात मतदानाला, आणि त्यांना पोलीस रोखतायत का? तर त्यांच्यावर खोटा गुन्हा दाखल झालाय म्हणून. मी सकाळी ज्या दिवशी SP ना सांगितलं होतं की मतदान झालं की मी स्वतः आमच्या दोन्ही त्या सदस्यांवर आरोप आहेत ना, त्यांना तुमच्याकडे आणून हजर करतो, पण त्यांनी बळाचा वापर केला. एवढंच नाही तर दोन मंत्र्यांच्या जवळ असणारे सदस्य पुढून महिला पोलीस ढकलत होत्या काट्या लावून, आणि पाठीमागून दंडाला दोन्ही बाजूला धरून पोलीस, साध्या वेशातले पोलीस आम्हाला ओढत होते. म्हणजे अक्षरशः मंत्र्यांची सुद्धा जर ही अवस्था हे पोलीस करणार असतील तर ठीक आहे, आज त्यांच्या हातात काही गोष्टी आहेत म्हणून त्यांनी केल्या, पण जनतेच्या दरबारात याचा न्याय निश्चितपणाने होईल. पोलिसांनी ज्या पद्धतीची कारवाई केलेली आहे त्याला पाठबळ कुणाचं तरी असणार, कारण त्या व्यतिरिक्त, ऑर्डरच्या व्यतिरिक्त पोलीस असं करणार नाही. तुम्हाला काय वाटतं कोणी पाठबळ दिलं असेल? मुलाला सुद्धा कळतंय, पण आता आम्ही बोलू शकत नाही आणि बोलणं योग्य नाही आता तरी, त्यामुळे याच्यावर आम्ही जास्त भाष्य करणार नाही. या संदर्भात तुम्ही चौकशीचे आदेश देणार आहात का, की कोणी नेमके आदेश दिले या सगळ्या संदर्भात? कारण त्या व्यतिरिक्त एखाद्या मंत्र्याला हात अशा पद्धतीनं कोणी लावू शकत नाही. चौकशीचे आदेश तर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आज दिलेलेच आहेत. अधिक माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की आज माननीय शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री महोदयांनी सभागृहात वस्तुस्थिती मांडलेली आहे. त्यामुळं आता माननीय मुख्यमंत्र्यांनीच हे मान्य केलं की ही शिंदेसाहेबांनी मांडली ती वस्तुस्थिती आहे, आणि त्याप्रमाणे चौकशी करू. आता बघू चौकशीत काय होतंय. या प्रकरणामध्ये भाजप आणि शिवसेना एकमेकांच्या समोर उभे ठाकलेले बघायला मिळाले, कारण ज्या पद्धतीनं नाराजी शिवसेनेने व्यक्त केलेली बघायला मिळाली, कुठेतरी भाजप त्या आक्रमकतेने उतरलेली बघायला मिळाली नव्हती. सभापतींनी त्यावेळेस नीलम गोरी त्या ठिकाणी होते, त्यांनी जे आदेश दिले त्याच्यानंतर भाजपच्या आमदारांमध्ये काहीशी नाराजी त्या आदेशानंतर बघायला मिळाली होती. नाही नाही, मला ते समजत नाही. अनेक मान्य आमदार महोदय 2-2, 3-3 टर्म आमदार असणारे आहेत. विधान परिषदेच्या नियमांचं जे पुस्तक आहे, त्या नियमांच्या पुस्तकामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की त्या सभास्थानावरनं अध्यक्षपदावरनं बसून दिलेले निर्णय हे उपसभापतीने देऊ द्यात किंवा प्रभारी सभापतीने देऊ द्यात, सभापतींच्या एवढेच अधिकार त्यांना आहेत, हे नियमामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे. त्यामुळे असं काही नाही की उपसभापतीने दिलेले निर्णय ती सभापतींना बदलता येतात. सभापतींसारखेच त्याला अधिकार आहेत, हे नियमामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे. तुम्हाला वाटतं की कुठेतरी, आता तुम्ही मगाशी जसं म्हणालात की कोणी आदेश दिले हे खरं तर आम्ही सांगू शकत नाही, तुम्हाला वाटतं की महायुतीचा नियम कुठेतरी याच्यामध्ये आडवा येतोय म्हणून तुम्ही स्पष्टपणे बोलू शकत नाहीये? नाही, आता ठीक आहे, काही गोष्टी बोलायच्या नसतात किंवा योग्य वेळ आल्यानंतर बोलायच्या असतात, त्यामुळे ठीक आहे, तोपर्यंत आपल्या ह्याच्यावरती भाष्य न केलेलं चांगलं. महेश शिंदे तुमचेच आमदार आहेत, मात्र त्यांनी ज्या पद्धतीचं खरं तर त्यांचं वर्तन बघायला मिळालं, कारण ते बैठकीला नव्हते, पायऱ्यांवरच्या आंदोलनाला नव्हते. या ठिकाणी जयकुमार गोरे यांना ते मिठी मारताना बघायला मिळाले होते, मीडियाला स्पष्टीकरण देताना बघायला मिळाले होते, मात्र पक्षाच्या कुठल्याही गोष्टीला नव्हते ते. याची नोंद पक्षाने घेतलेली आहे. पक्षाच्या प्रत्येक बैठकीला कुठले आमदार उपस्थित असतात, अनुपस्थित असतात, याची सगळ्याची नोंद पक्ष कार्यालयामध्ये आहे. याची नोंद पक्षाने घेतलेली आहे. पण मग समज देण्याचा प्रयत्न या तो निमित्तानं अधिकार आमचा नाही, तो माननीय मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेबांचा अधिकार आहे. त्यामुळे बैठकांना किती आमदार हजर होते, किती पूर्व परवानगीनं गैरहजर होते, याचं शेड्यूल किंवा याची सगळी माहिती बैठकांच्या नंतर आम्ही माननीय शिंदे साहेबांकडे देत असतो. साहेबांकडे दिल्यानंतर त्याच्यावर माननीय साहेब योग्य निर्णय घेतील. या निमित्तानं शिवसेनेचे अनेक आमदार जे आहेत ते देखील नाराजी व्यक्त करताना बघायला मिळत आहेत. कुठेतरी दबाव तंत्र भाजपकडून वापरलं जात आहे, त्याचे बळी आम्ही पडतोय, अशा संदर्भातली नाराजी अनेक आमदारांची आहे. नाही, आता ठीक आहे, असेल, माननीय आमदारांची नाराजी असणं साहजिक आहे. पक्षाच्या अंतर्गत व्यासपीठावरती ते बोलतील, पक्षाचे मुख्य नेते त्याची दखल घेतील, त्याची नोंद घेतील. निश्चितपणे मग आमदारांच्या भूमिका काय काय ते जाणून घेऊन माननीय मुख्य नेते त्याच्या बाबतीत योग्य तो
काहीतरी त्याला म्हणजे कशा पद्धतीनं नाराजी दूर करायची आमदारांची असेल तर त्याचा प्रयत्न करू आम्ही. महायुतीची ठिणगी पडली आहे या निमित्तानं. नाही, असं आम्हाला म्हणण्याचा अधिकार नाही. बरं, महायुती समन्वयाची बैठक उद्या होणार होती मात्र ती रद्द केली असल्याची माहिती सध्या मिळते आहे. मला याच सगळ्या होणार नाराजी होती हेच नाट्य माहित नाही. महायुतीच्या समन्वय समितीची बैठक, कारण मी तिचा सदस्य आहे, मला आतापर्यंत हाय बैठक ते पण माहित नव्हतं. तुम्ही सांगताय आता रद्द झाली ते पण माहित नाही. 2029ला खरं तर 2029ची तयारी भाजप एकीकडे करताना बघायला मिळते. स्वबळाचा नारा त्यांचा आहे. कुठेतरी या सगळ्याची तयारी आता या निमित्तानं होताना बघायला मिळते का? मित्रपक्षाला कुठेतरी दाबलं जातंय का या निमित्तानं? ज्याला त्याला आपापला पक्ष वाढवण्याचे अधिकार आहेत. त्यांना जसे आहेत तसे आम्हालाही आहेत. त्यामुळं प्रत्येकजण आपला पक्ष वाढवायची, आपल्या पक्षाची ताकद वाढवायची, आपल्या पक्षाची सदस्य संख्या वाढवायची, हा प्रयत्न प्रत्येकजण प्रत्येक पक्ष करत असतो. त्यामुळं आमचा प्रयत्न आम्ही करू, त्यांचा प्रयत्न ते करतील. आता वरिष्ठ निर्णय घेतील, कुठं महायुती करायची, कशी महायुती करायची, किती जागा वाटपातला निर्णय घ्यायचा, तो अधिकार आम्हाला नाही ना, सामान्य कार्यकर्त्याला. तो अधिकार हा आमच्या वरिष्ठ मुख्य नेत्याला आहे. त्यामुळे ते ठरवतील या बाबतीतले जागांचं धोरण काय असावं, कशी महायुती असावी, काय असावी ते ठरवतील. शेवटचा प्रश्न विचारते, महायुती धर्म पाळला जातोय का? नाही नाही, आमच्या बाजूनं म्हणाल तर आम्ही ते करतोय. शिवसेनेच्या बाजूनं म्हणाल तर अगदी 99% तो पाळायचा प्रयत्न आम्ही करतोय. आपण बघतोय की या ठिकाणी खरं तर शंभूराजे देसाई यांनी एक नाराजी व्यक्त केलेली बघायला मिळत आहे. कारण पोलिसांनी ज्या पद्धतीनं धक्काबुक्की केली, नेमके ते आदेश कोणी दिले या संदर्भात जरी माहिती असली तरी स्पष्टपणे बोलू शकत नाही. कारण त्या ठिकाणी महायुतीचा धर्म आडवा येतो अशा संदर्भातलं या ठिकाणी मत जे आहे ते शंभूराजे यांनी व्यक्त केलेलं बघायला मिळत आहे. कॅमेरा पर्सन विक्रमसह वैदेही काणेकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई.